ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी आज तुमच्यासाठी एक आनंदाची चांगला संदेश घेऊन आले आहेत आणि आनंदाची बातमी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. त्यासाठी हा संदेश नक्कीच तुम्ही 7 मिनिटे मोजून ऐका. तुमच्या जीवनात चमत्कार घडेल आणि खूप वर्षांनी हा योग आलाय, त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, मन भक्ती भावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं. जिथे माझं मस्तक झुकेल तिथेच माझ्या स्वामींचे स्थान असावं आणि माझे स्वामी माझ्यासोबत कायम असावे. हे नक्कीच मी स्वामींचरणी प्रार्थना करू इच्छितो आणि तुम्ही हीच प्रार्थना नक्कीच करायची आहे. स्वामींवर पूर्णपणे मनापासून विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच लिहा. मित्रांनो, दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं. म्हणून स्वामींना नक्कीच तुम्ही आपल्या घरात स्थान द्यायचं आहे. स्वामी म्हणतात, वाईट दिवस पण गरजेचे आहेत, पण आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कधीच कळणार नाही आणि ती कळत सुद्धा नाही. म्हणून डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठांवरतील हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर, मनापासून सदैव तुझे रक्षण करतील स्वामी. आणि करतच स्वामी असतात. म्हणून तुमची संपत्ती नाही तर तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करत असतो आणि तोच विश्वास तुम्ही ठामपणे नक्कीच स्ट्रॉंग करायचा आहे. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस नक्कीच आपल्याला भोगावी लागत असतात. आणि स्वामी म्हणतात, जो माझ्यासाठी 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येत असतो आणि मी नक्कीच त्याचाही साथ देत असतो. म्हणून अशक्य तर खूप आहे जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं. आणि आपल्याला हा अनुभव सुद्धा आलेला असेल. मला तर खूप वेळ आलाय. म्हणून प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे एक कारण प्रयत्न हे करणे ही एकमेव गोष्ट आहे. म्हणून यश मिळवण्यासाठी प्रयत्नही तुम्हाला करावे लागतील आणि ते प्रयत्न केले तेव्हाच आपल्याला कुठेतरी ते समजणार आहे की आपल्याला यश मिळेल किंवा नाही. पण प्रयत्न नाहीच केले तर काहीच मिळणार नाही, हे मात्र निश्चित. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं मन हे निर्मळ आणि छान नक्कीच असलं पाहिजे. साथ देणारी माणसं कधीच कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत. म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. आणि मग मित्रांनो, जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद नक्कीच उत्स्फूर्तपणे वाहत असतो. म्हणून ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू त्याच दिवसापासून मोठमोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. म्हणून तुमचे विचार महान असेल ना, आणि असलेच पाहिजे आणि श्रेष्ठ नक्कीच असले पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का असेना स्वतःशी जगणं सुरू करायला हवं आणि स्वतःसाठी आपण नक्कीच जगायला सुद्धा हवं. म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसात माणुसकी नक्कीच 100% असली पाहिजे. ती माणुसकीच त्याला आयुष्यात भरपूर काही देऊन जात असते. आणि म्हणून मीपणाचे स्मरण तो अहंकार आहे आणि मीपणाचे विस्मरण तो ओंकार आहे. म्हणून तुम्ही मीपणा कधीच करू नका. नक्कीच तुमचं मन हे निर्मळ आणि स्वच्छ होऊन जाईल आणि सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात ना तरी चालेल, पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीत कधीच तुम्ही सामील होऊ नका. आणि तसे सामील झाल्यावर नक्कीच तुम्ही चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकता आणि त्याने तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. म्हणून तुम्ही स्वामींच्या चरणी जा आणि स्वामींचे नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. आणि आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना, तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी काही जण आपल्यातलीच लोक असतात. म्हणून ती ओळखायला शिका आणि त्या लोकांना तसाच वेळ द्यायला तुझा शिका. म्हणून काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, आणि दोघांमध्ये काही फरक पण राहू शकत नाही. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळवर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांची प्रार्थना आपण न चुकता करायची आहे.
आणि त्यांना यांना वंदना दररोज करायचं आहे. आणि आहात ना, आयुष्यात तसेच राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगलं कधी होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी तुम्ही ओवाळून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार कधीच तुम्ही करू नका आणि करत जाऊ नका. आणि चुकून दाखवलं आणि दुखावलं मन तर माफी मागायची असते. एवढ्याशा आयुष्यात नाते आपण फक्त जपायचे असते. आणि दोन्हीवरचे ओले कपडे काय असते हे आपल्याला पुन्हा नव्याने जगण्यासाठी लागते. थोडे थांबायचे, म्हणून थोडे थांबून नक्कीच तुम्हाला पर्याय निघू शकतात. आणि ते पर्याय निघाले की नवीन जीवन तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मनाला झालेल्या जखमात चटकन नाही येत, म्हणून कारण प्रेमाचं रक्त त्यातून जातं. म्हणून विनाकारण वाहून म्हणून तुम्ही कोणाचाही विश्वासघात आयुष्यात करू नका. जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न तुम्ही सोडू नका, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतात आणि प्रयत्नात तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. आणि पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, तरी पहिल्यासारखी माणसंही आता राहिली नाहीत, हे मात्र खरं आहे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आपल्याला आनंद मिळत असतो, पण नंतर त्याची किंमत चुकवावीच आपल्याला लागत असते. आणि तेव्हा मात्र आपल्याला थोडा त्रासही होत असतो. म्हणून माणूस भ्रमात जगत आहे की भ्रमात आपण काय करत आहोत. हा माझा, तो माझा. माझं खरं तर तुमची वेळ असते. आणि जर आपली वेळ चांगली असेल ना तर सर्व तुमचे नाहीतर जवळचे असणारे सुद्धा दूरचे नक्कीच होऊन जात असतात. आणि डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो. आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा करत असतो. म्हणून तुमचा दृष्टिकोन छान असायला हवा आणि चांगलं तुमचं ध्येय असायला हवं. जगण्याच्या धावपळीत कितीही धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचवायला नक्कीच हवा. आणि माणूस भ्रमात जगत असतो, आणि तसं आपण भ्रमात जगू नये. आपण ते जगत चाललाय त्याच्या अवलंबून ते त्याच्यानुसार आपण जगलं पाहिजे, तरच आपल्याला जगात राहण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. नाहीतर मग लोक आपल्याला विसरून जात असतात. आणि सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतात, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला कधीच वेळ लागत नाही. आणि मित्रांनो, काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडवत राहतात. म्हणून ती तुम्ही ओळखायला नक्कीच हवी. आणि ती ओळखली की तुम्हाला जग ओळखता नक्कीच येईल. आणि जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो ना, तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेलो असतो. आणि तेव्हाच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ हा समजलेला असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळवली आहेत नाती घराघरात, आणि ती नाती आपण जपून ठेवायचे. एखादा चांगलं चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात. यशाचे दरवाजे आपल्याला उघडायचे आहेत आणि येतात सुद्धा, आणि ते आपल्याला उघडायलाच पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जीवनात मध्ये फक्त स्वामींची भक्ती ही मनापासून करायची. आणि स्वामींची भक्ती तुम्ही जर मनापासून कराल तर त्यांच्यासारखे मित्र, आई वडील, त्यांच्यासारखा भाऊ बहीण सगळं तुम्ही त्यांना मानायचं आणि त्यांच्या तुम्ही नक्कीच सेवेत असायचं. बघा, ते तुम्हाला एवढे साथ देतील की तुम्हाला ते नक्कीच तुम्ही विचारही करू शकत नाही. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. कारण स्वामी समर्थांचा हात आपल्या पाठीवर कायम आहे. आणि फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर तुम्हाला काठाही टोचू देणार नाही. म्हणून चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागत असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याजवळ येतही असतात. म्हणून भरपूर असायला पण पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे आणि एकही नाते आपल्याला असायला नको. आणि तसे नाते असले की त्याला तुम्ही नक्कीच दूर करायला हवे, कारण ते तुम्हाला पुढे जाऊन भरपूर त्रास सुद्धा देतील आणि तुम्हाला त्याचा त्रासही होणार आहे. म्हणून प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो आणि गरज ही प्रत्येकाला पडत असते आणि आपल्यालाही पडणार आहे. म्हणून पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे. आणि तेच आपण पाहिजे तसं, आणि तेव्हाच आपलं आयुष्य दुसरी संधी देतो. तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका, आणि पुन्हा त्या चुका कराल तर तुम्ही नक्कीच गोत्यात मात्र याल. आणि हे म्हटलं निश्चित, म्हणून मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे. त्यामुळे संयम ठेवावे लागेल, कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि तेच व्यक्ती या जगात मोठे सुद्धा होत आहेत. म्हणून तुम्हालाही त्याप्रमाणे चालायला लागेल, नाहीतर मग या पृथ्वीवरील लोक तुम्हाला बाजूला सारतील. आणि जर तुम्हाला बाजूला सारलं गेलं असेल तर तुम्ही स्वामींच्या चरणात जा आणि स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जवळ कवळून घेतील आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील. म्हणून जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी,
मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही पूर्णपणे उभा राहत असतो. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका. कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाहीये आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही हे मात्र निश्चित. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या. कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड आयुष्यात आपल्याला होणार नाहीये आणि होतही नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार फक्त करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वामी दाखवत असतात. म्हणून एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून आपण त्याची यशोगाथा नक्कीच आपण वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा प्रेरणा मिळते ती खूप मौल्यवान असते आणि ती आपल्याला जिंदगीत मिळायलाच पाहिजे. आणि त्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते. आणि ज्या भविष्यात आपण चुका करणार असू त्या आपल्याकडून अजिबात होत नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या. कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपण आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस आपल्याला कधीही येणार नाही. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य नक्कीच दिले जात असते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा. कारण त्यातून त्याचा त्याग करण्याची भावय आणि सवय लागून नक्कीच तुम्हाला मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. आणि ती क्षमता विकसित झाली की तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असता आणि भरपूर तुम्ही जीवनामध्ये प्रगतीही करत असता आणि त्या प्रगतीने भरपूर तुमचे मोठे होत असते. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जीवनामध्ये काय करत आहोत याचा विचार नक्कीच आपण केला पाहिजे. आणि विचार करून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे तरच आपण जीवनामध्ये नक्कीच सफल होऊ शकू आणि जीवनामध्ये आपण पुढे जाऊ शकू. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता तर तसे दिसून येते की अद्वितीय त्यांनी कार्य केलेले आहेत आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम केले पाहिजे. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच प्रगती करून पुढे जाऊ शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल ना तर असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचं काम ते श्रेष्ठाला गेलं पाहिजे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला नवी संजीवनीच मिळेल आणि स्वामी तुमची साथ देतील. म्हणून स्वामींना शरणागती पूर्णपणे पत्करा आणि स्वामींच्या चरणात तुम्ही नक्कीच डोकं आपलं टेकवा आणि स्वामींना तुमच्या अडचणी पूर्णपणे सांगा. स्वामी प्रत्येक ठिकाणी तुमची मदत करतील हे मात्र निश्चित आहे. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडत असतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव ही परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असते. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनात पुढेही घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. आणि कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण पूर्णपणे जीवनातून निराशा प्राप्त करून घेत नाही. म्हणून जेव्हाही तुम्हाला निराश वाटेल, तेव्हा तुम्हाला कमकुवत झाल्यासारखं वाटेल तर स्वामींच्या मठात एकदा भेट द्या आणि स्वामींना पूर्णपणे तुम्ही शरणागती पत्करा. आणि नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर काही अनुभव आणि भरपूर काही नवे मार्ग तुमच्यासाठी खुले करून देतील. आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. आणि जेव्हा कठीण काळात परीक्षा घेईल ना तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्यालाही कधीही अपयश मात्र येत नाही आणि येणारही नाही. कारण त्याच्या मागे स्वामींचा पूर्णपणे पाठिंबा असतो. आणि आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्याला आयुष्यात मोठे बदल घडवून देत असते आणि ती आणू शकते. म्हणून आपण निवड ही खूप विचार करून केली पाहिजे. आणि जसे की योग्य मार्ग निवडला
तर चांगले भविष्य निर्माण होण्याची योग्य खात्री आपल्याला असते. आणि आपण जर वाईट मार्गाला गेलो तर आपल्याला नक्कीच वाईट मार्गही दिसू लागेल आणि वाईट गोष्टी आपल्या हातून घडू लागतील. म्हणून त्या मार्गाला कधीच जाऊ नका. एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम प्रामाणिकपणे करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण आपल्याला करता येणे शक्य होणार आहे. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि ते नशीब त्याला नक्कीच साथ देणार आहे. कारण स्वामींचं तुम्ही नामस्मरण करत आहात आणि स्वामी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढत आहेत. म्हणून माघार कधी घेऊ नका आणि माघार घेणे कधी मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो. कारण शेवटच्या प्रयत्नाने आपल्याला यश मिळून जाते आणि तो शेवटचा प्रयत्नच आपण करत नसतो आणि तिथूनच आपण माघार घेत असतो. म्हणून दुसरा त्याची संधी साधतो आणि दुसऱ्याला ते यश लगेच मिळतं. मग आपल्याला वाटतं की याला लगेच कसं यश मिळालं, कारण ते आपण सोडून दिलं होतं आणि कोणीतरी सोडून दिलं होतं, त्यासाठी त्याला ते लवकर मिळालं. आणि म्हणून कधीही प्रयत्न सोडू नका. प्रयत्न तुम्हाला जर वाटत असेल की मी चांगल्या मार्गावर आणि योग्य मार्गावर आहे तर मग तुम्हाला यश हे निश्चित मिळणार आहे. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये पूर्णपणे निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या नक्कीच पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या ज्या चढाव्या लागत असतात आणि त्या पायऱ्या चढत गेलो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा येत असतो. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे जास्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढू शकतो आणि तोच ताकद तुम्ही निर्माण करायची आहे. आणि भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. हे जरी खरे असले तरी आपण प्रयत्न कधी सोडायचे नसते आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधीही मिळत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनतीकडे लक्ष करण्याकडे आणि जास्त लक्ष तुम्ही दिले पाहिजे, कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग नक्कीच निर्माण होणार आहे. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आपल्याला शक्य होणार आहे. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही आणि ती येत सुद्धा नाही. आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असते. आणि आपले स्वामी तर पूर्णपणे तुम्हाला साथ देत असतील, कारण तुम्ही प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ मनाने प्रयत्न करत आहात. आणि स्वामींना हेच पाहिजे असतं आणि स्वामींना हेच हवं असतं. भक्ताने माझी निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे. म्हणून स्वामींची जेव्हा तुम्ही सेवा कराल किंवा भक्ती कराल तेव्हा नक्कीच निस्वार्थ मनाने करा आणि स्वामींकडे काहीही मागू नका. त्यांना सर्व काही माहिती आहे आणि आपली सेवा फक्त प्रामाणिकपणे करा. ते एवढं देतील की तुम्हाला सांभाळताही येणार नाही. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विचार मिळवण्याची धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय मात्र असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट
शक्य करण्याची ताकद पूर्णपणे देत असतात. आणि अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतः मध्ये निर्माण आपण केली पाहिजे. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस कधीच येणार नाहीत. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते. आणि हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवू नये, उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण मनामध्ये पूर्णपणे संघर्ष निर्माण करून टाकते. आणि ती तयारीच आपण ठेवायची आहे. मित्रांनो, दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते. आणि हीच वेळ तुम्हाला नवीन काहीतरी घडवून आणण्यास मदत करणार आहे. म्हणून या परिस्थितीला कधीही सोडू नका आणि चिकाटीने प्रयत्न करत राहा. चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ना, ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात. आणि स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत धार न आणता नक्कीच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगलेच पाहिजे. आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द आपण स्वतःमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र असते. आणि वाट देणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते. आणि जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे ना, त्याचा विसर पडू देऊ नका. आणि तो विसर पडून दिला तर मग तुम्हाला जीवनाकडून काही गोष्टी या मिळणार नाही. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते. आणि ती बनवणारच आहे. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते, जे आपणास अशक्य वाटते, पण त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्याला प्रोत्साहन कारण द्याच. आणि ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस जगण्यासाठी आपल्याला ते प्रोत्साहित करत असतात. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते. आणि संघर्षाच्या काळात कधीच हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. कारण आपली हीच मानसिकता आपल्याला मनास दुर्बल व बनवता नक्कीच ती गंभीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते. आणि ते आपल्याला नवीन मार्गावर घेऊन जात असते. आणि जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपले स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील हे क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि कोणामध्ये ती ताकदही निर्माण होणार नाही. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला आलाच पाहिजे. पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर नक्कीच विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द नक्कीच ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद नक्कीच देते. आणि वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला कष्ट हे नक्कीच प्रामाणिकपणे करावे लागत असतात. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा आणि परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यातून निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतो आणि तो आपली प्रगतीही करत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात कधी शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून
काम करत राहिले पाहिजे आणि बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्नही केलेच पाहिजे. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो आणि हे मात्र निश्चित आहे. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत असतो. आणि आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते. आणि स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा ना की जग तुम्हाला मान देईल आणि तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचं असेल तर स्वतःची ओळख ही निर्माण करावीच लागेल आणि ती करावीच लागणार आहे. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि जीवनात हाच अभ्यास आपल्याला भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण या उलट वाईट गोष्टींचा आहारी माणूस पटकन जातो. आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती निश्चित होणार आहे आणि होईलच. म्हणून फक्त स्वामींवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवा आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे. आणि तो प्रत्येक माणसाला झालाय याबद्दल कधीही विचार करू नका. आणि वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधी होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागत असते. आणि आपली परिस्थिती जरी गरिबीची असली तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिलेच पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्या जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला नक्कीच देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो आणि आपले काम करत राहा. कारण आपल्या केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थितीत हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण करते आणि घडवत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप जास्त गरजेचे असते. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करतात. म्हणून जीवनात येणारे अडथळे आणि आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्याला विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हाच आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात आणि आपल्याला उच्च ध्येयापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा. जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे गरजेचे आहे आणि आवश्यक आहे. म्हणून आपण स्वामींना नक्कीच पूर्णपणे शरणागती गेलो पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामींसारखे गुरु हे आपल्याला आयुष्यात मिळाले आहेत हे आपले सौभाग्यच आहे. आणि आपण त्यांची सेवाही केलीच पाहिजे आणि त्यांना मेवाही आपल्याला देतातच. आणि म्हणूनच एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो
आणि पूर्णपणे त्या प्रयत्नाला आपल्याला यश निर्माण होत असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे आणि आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. आणि ती क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावेच लागणार आहेत आणि स्वामींची भक्तीही सुद्धा करावीच लागणार आहे. त्यामुळे स्वामींची भक्ती ही मनापासून करा आणि हृदयापासून करा. बघा, तुम्हाला स्वामींचा निश्चित अनुभव येईल आणि स्वामी प्रत्येकालाच तो अनुभव देतात. म्हणून स्वामींची भक्ती करत राहा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राजवळ हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.